चित्ती एक दरीला चित्ती आमिर खुमाईचा पती तिने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम परद्रव्य परणारी झाली विषाची परी तिने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार तिने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम पांडुरंगा करू प्रथम नमन स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरणं प्रत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं कि जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभुजी जय जय माखन चोर भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपुये करे पसरला रे आवाज इनके पद वंदन कीजे नासे विघ्न अनेक ठल विठ्ठल बोला एकदरीला चित्ती आमिर खुमाईचा पती तिने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम असंख्येय दिव्यानंत कल्याण गुणगण निलय निखिल हेय प्रत्यनी वांछा भक्तकल्पतरु नंदनंदन श्याम सुंदर यशोदा किशोर आनंद कंद दया सिंधू शरणांगत वत्सल दीनबंधू भगवान श्याम सुंदराला वंदन करून अलंकापूर पीठाधीश्वर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे योग्यांचे माऊली साधकांचे माईबाप वैष्णव अग्रगणी अशा अनेक विशेषणाने उपयुक्त भगवान श्री ज्ञानोबराया वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्मपैठण निवासी एकनाथ महाराज भक्ती प्रेममूर्ती नामदेवराय श्री संत निवबाऱ्या आदी करून सकल संतांना वंदन करून भगवान भैरवनाथाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून या कीर्तन निरूपणाला सुरुवात करूया. विठ्ठला या कीर्तन निरूपणा करताना सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील वैशिष्ट्यपूर्ण 4 चरणाचा अत्यंत प्रासादिक गोड निर्मळ अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी जवळजवळ 3 गोष्टीचं प्रतिपादन केलं. त्यातली पहिली गोष्ट सांगितली, अनुभव प्रगट केला.
तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये अनुभवानंतर एकनिष्ठता प्रतिपादन केली आणि जाता जाता तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाची आचारसंहिता या अभंगामध्ये मांडल्या गेली. विठ्ठला अभंगाच्या पदापदाचं आणि या 3 मुद्द्याचं आपल्याला चिंतन करायचं आहे. अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्या अगोदर काही पर्याय देणं उचित आहे, आवश्यक आहे. सालाबाद प्रमाणे चालू वर्षी मोठ्या आनंदाने, उत्साहाने आणि सगळ्यांच्या प्रेमाने, आपल्या समस्त ग्रामस्थांच्या प्रेमाने भगवान भैरवनाथाच्या या पावन जयंतीच्या निमित्तानं हा सोहळा होतो आहे. विठ्ठला कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना, कुठल्याही प्रकारची विद्वत्ता नसताना, कुठल्याही प्रकारची कला नसताना, कुठल्याही प्रकारचा प्रचार नसताना या ठिकाणी मला दोंद्या येण्याचा योग येतो. हे तुमची करुणा आहे महाराज. आपल्याला काय येते तेव्हा? किंवा भैरवनाथ महाराजांना सांगितलं होतं असेल की ठाकरे महाराज गेल्या वर्षी आले होते आणि अभंगाचं एकच चरण त्यांनी सोडवलं होतं. त्यांना बोलवा आणि राहिलेले 3 चरण सोडवा. विठ्ठला आमच्या परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण माऊलींचं चरित्र त्यांच्या मुखामध्ये गेल्या वर्षी आपण ऐकलं, सगळ्यांनी श्रवण केलं. असे आमच्यावर नितांत प्रेम करणारे, प्रसिद्ध महाराजांवर प्रेम करणाऱ्या जगात बरेच माणसं आहे साहेब, पण अप्रसिद्ध माणसावर प्रेम करणारे मोठा मुद्दा आहे साहेब हा. पण अप्रसिद्ध माणसावरही प्रेम करणारे आमचे परमश्रद्धेय सचिन महाराज, त्यांनी मला तुमच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी बोलावलं. त्याबद्दल म्हणजे ते तर आलेच होते, सोबत आज स्वप्नील महाराजही आले होते आणि मग आम्हाला या ठिकाणी यावं लागलं. आणि आल्यानंतर तुमच्या सगळ्या मायबापांचं, श्रोत्यांचं दर्शन झालं. बऱ्याच दिवसापासून अनिरुद्ध महाराज हे भेटले नव्हते, आज भेटले. तुकाराम महाराज, संजय महाराज दादा यांच्या गावामध्ये माझ्या अंगावर मंडप पडला बघा. पूजनीय महाराजांच्या गावामध्ये, राविरी जवळ गाव आहे. खूप मोठी संस्था आहे, छान संस्था आहे. भर कीर्तनामध्ये मंडपच पडला राव. असे 2 पोरं बरेच होते ना टाळ घेऊन. कसे गुरूंचे संस्कार असतात बघा. त्यातले 2 विद्यार्थी, त्यांनी मला काढलं त्या मंडपातून, असं पडदा फाडला आणि मला त्याच्यातून काढलं. मागचं जो हे असते ना लोखंडी पाईप, तो दणक्यात इथं बसला बरं का महाराज. बरं झालं मनका तुटला नाही. त्या 2 मुलांचे उपकार आहे माझ्यावर, नाही तर मी तिथंच फसलो असतो. माझ्या अंगावर लोक पाय देऊ लागले होते. फेटा कुणीकडे, शर्ट कुणीकडे, धोतर कुणीकडे. यांच्या गावात घडलेली घटना. विठ्ठला विठ्ठला वेळ न करता अत्यंत संक्षिप्त वेळेमध्ये, अगदी 9 वाजेपर्यंत आपण हे सगळे कीर्तन करूया. अभंगाचा पहिला मुद्दा आहे अनुभव. जगामध्ये अनुभव आहेत महाराज, असं कोण आहे की त्याला अनुभव नाही. पण त्या अनुभवाचे 2 प्रकार आहे. एक सामान्य अनुभव आहे आणि एक पारमार्थिक अनुभव आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांना एक अनुभव आहे, तो सामान्य अनुभव आहे, सांसारिक अनुभव आहे. पण महात्म्यांना अनुभव आहे, तो पारमार्थिक अनुभव आहे. सांसारिक माणसाचा अनुभव एकमेकाला सांगत नाहीतच माणसं, पण कामालाही पडत नाही. पारमार्थिक माणसाचा जो अनुभव आहे तो सारखा अनुभव आहे आणि एक अनुभव दुसऱ्याला कामी येणार आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपला अनुभव प्रगट केला. एक धनिलाची
एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. गेल्या वर्षी इथपर्यंत कीर्तन मी केलं होतं. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आपला अनुभव प्रगट केला. माणसं अनुभव देत नाही. महाराजांना विचारलं, काय विचारलं? आज तेची या महापुरी रिगताती कोटी वरी कलावती परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे. वा. आज त्याच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघाय. परमार्थाच्या या दिव्य प्रांगणामध्ये, परमार्थाच्या या मैदानामध्ये, परमार्थाच्या या सागरामध्ये, परमार्थाच्या समुद्रामध्ये सगळ्यांनीच उड्या मारल्या की साहेब. पण मग भगवंतही म्हणतात की मग ऐल तडावरून पहिलं तिरी मनुष्यानाम सहस्रेषु. कोणीतरी एखादा माझ्यापर्यंत येतो. ज्ञानोबारायांनी या श्लोकाला दुरुस्ती केली जराशी. मनुष्यानाम सहस्रेषु नाही, कोटीवरी. रिगताती कोटीवरी. भरपूर माणसं येतात की परमार्थामध्ये, पण प्राप्तीच्या पहिल्या तीराला कोणीतरी एखादा विरळा, एखादा शूर ज्याने जिंकावा संसार, येणे नावे तरी शूर. महाराज काय तुम्ही म्हणता की तुमचा परमार्थ पूर्ण झालेला आहे? हो, झाला माझा परमार्थ. याच देहाने, याच डोळ्याने, या हाताने पंढरीनाथ पांडुरंगाचं आलिंगन दिलेलं आहे. पंढरीनाथ पुढे उभे होते. मी भंडाऱ्या डोंगरावर होतो, मी घोराडेश्वर डोंगरावर होतो, मी भामचंद्रावर होतो. भगवान पुढून आलेले होते. पंढरीनाथजी बालरूप धारण करून आलेले होते. कसे? दोवरी दोन्ही भुजालो घेऊनी. जगन्नाथ महाप्रभू सारखे असे दोन हात आलिंगया वया लागुनी तयाचे अंग. मी माझ्या हाताने भगवान पंढरीनाथाला, भगवान जगन्नाथाला कडकडून आलिंगन दिलं. मला परमात्मा मिळाला, भेटला. माझा परमार्थ कळसापर्यंत गेला म्हणजे पूर्ण झाला. महाराज कसं काय पूर्ण झाला हो तुमचा परमार्थ? असं काय केलं तुम्ही तुमचा परमार्थ पूर्ण होण्याकरता? अभंगाच्या पहिल्या चरणात एक धरिला चित्ती, आम्ही आमच्या अंतकरणामध्ये एक धारण केला. वा. आता इथं दुसरा मुद्दा आहे पूजनीय. कुठला मुद्दा आहे? एकनिष्ठता. विठ्ठला काय व्याख्या आहे पूजनीय जंगले महाराजजींच्या मुखातलं वाक्य? तुम्ही पुढे आहेत म्हणून. अन्य आश्रयानाम त्यागो इति अनन्यता. एक धरिला चित्ती, एक धरिला
विधता, चारुकेशी, एक विधता, एक निष्ठता, अन्य आश्रयानाम त्याग. आपल्या मनामध्ये किती आहे महाराज, वार बदलला की देव बदलती किंवा सोमवारी वेगळा आहे देव, मंगळवारी वेगळा आहे, बुधवारी वेगळा आहे, गुरुवारी वेगळा आहे, आठवड्याचे 8 दिवस नाही का, 7 दिवसाचे देव 7, त्याच्यात वेगवेगळे संप्रदाय पुन्हा डोकावले की पुन्हा अनुयायी तयारच आहे महाराजजी. तुकाराम महाराज म्हणाले, मला देव प्राप्त झाला त्याच्याकरता साधना केली, एक धरिला चित्ती. याच्याकरता एक उदाहरण सांगतो. अन्नान्न दशा झालेली होती महाराष्ट्रात, भयानक दुष्काळ पडलेला होता. असं ऐकतो आपण की 72चा दुष्काळ पाहिलेले माणसं इथे काही बसलेले असतील. भयान दुष्काळ पडलेला होता महाराष्ट्रामध्ये. एकनिष्ठता सांगतो आम्ही. अन्नान्न दशा झाली होती साहेब. माणसं पटापटा मरायला लागलेली होती. माणसालाच खायला नाही तर गुराला काय असेल, पाणी नाही, अन्न नाही. आणि ही गोष्ट जेव्हा दामाजी पंताला कळते की आपण पोट भरून जेवलेलो आहे गड्या, पण मग आपल्या जिल्ह्यातले, आपल्या तालुक्यातले, परिसरातले माणसं हे झोपलेले आहे उपाशी. एका साधूचंच हृदय असं द्रवीभूत होते, कारण त्यांचं जे हृदय आहे ना, हे हृदय नवनीतासारखं आहे, लोण्यासारखं आहे, मऊ आहे हृदय. काय होईल बरं, काय करेल बादशाह, मला मारेल, दुसरं काय होणार आहे, काही होणार नाही. अनेक माणसाचा प्राण वाचत असेल तर एकाने प्राण दिला तर काय हरकत आहे. दवंडीवाल्याला बोलावलं महाराजजी आणि दवंडी दिली. ऐका हो, ऐका दादा, बरोबर आहे, खूप सुंदर आहे. ऐका, दामाजी पंत कोठार लुटवणार आहे. ज्यांना गरज आहे अन्नाची त्यांनी यावं आणि धान्य घेऊन जावं. दवंडी फिरत होती, लोकांनी दवंडी ऐकली. 5 वाजता सकाळी धान्याचं कोठार फोडणार होतं, लुटवणार होते. माणसं रात्रभर उभे आहेत, कधी कोठार फुटेल, कधी कोठार फुटेल. दामाजी पंतांनी कोठार फोडलं. माणसाने अन्नधान्य नेलं. दाणे, 1-2 दाणे सुद्धा शिल्लक राहिले नाही. पार कोठार लुटवल्या गेलं. ही बातमी बादशहाला कळाली की आपल्या परवानगीच्या वाचून या दामाजीने कोठार लुटवलेले, याच्या काय बापाच्या घरचं आहे काय, ते तर आमचं आहे, सरकारी आहे, आमचं आहे. ते कसं काय लुटवलं त्याने. काही माणसांनी 1चे 2 सांगून आणखीन बादशाला फुगवलं. म्हणे तुमच्या व्यतिरिक्त त्याने बरेच कारभार केलेले आहे. राजाला राग आला आणि राजाने हुकम काढला, ज्या स्थितीत असेल तो त्या स्थितीत त्याला आणा, आमच्याकडे आणा. निघाले महाराज सैनिक. दामाजी पंतांना आता फाशीला देणार आहे, सुळावर देणार आहे. पंढरीच्या पांडुरंगाने वीट सोडली बघा. ताडकन विटेवरून उडी खाली मारली. अंगामध्ये मस्त अंगवस्त्र घातलं, भारीतलं गुडघ्या एवढं धोतर घातलं. इकडे बघा, 12 बंदी अशी मस्त मुंडासं बांधलं. मला महाराजांनी दिलं बरं आज, मुंडासं बांधलं. सोन्याच्या मोहरा घेतल्या, बगलेत ठेवल्या. अशा काना एवढी उंच काठी घेतली, त्या काठीला घुंगरं लावले. कोल्हापुरी वाहना घेतल्या, त्या पायामध्ये घातल्या. कर 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 असा आवाज त्या वाहनाचा होत होता. कर कर वाहनाचा. आणि पंढरीनाथजी निघाले कुठे. धान्याचं कोठार लुटवलं होतं ना, त्याचे पैसे घेऊन, त्याचं धन घेऊन निघाले. बादशाच्या दरबारामध्ये पंढरीनाथजी आले आणि जोहार केला. मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार. सगळी सभा, पंढरीनाथ होता महाराज. पाहिलिया वेद लाग, त्याला पाहिलं तरी वेद लागते ना रे, एवढा सुंदर आहे. भागवतामध्ये एक श्लोक आहे महाराज, वरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रद्वासक कनक कपीशम वैजयंतींच माला रंधान वेणोरधर सुदया पुरयन गोपरुंदे
वृंदारण्यम स्वपदरमणम प्राग्विशद्गीत कीर्ती. एवढा गोड आहे परमात्मा की पाहिली या वेद लावी. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे एवढा सुंदर आहे देव. खरंच सुंदर आहे महाराज. फोटोत पाहिलं तरी प्रेम होते त्याच्यावर. प्रत्यक्षात किती गोड असन जगन्नाथजी, पंढरीनाथजी. सगळेजण पाहू लागले टकामका टकामका. कोण आहे रे तू? म्हणे सांगतो, परिचय देतो, पुढे तरी येऊ द्या मला, पुढे तरी येऊ द्या. पुढे येऊ द्या मला. पुढे आला देव. देवाकडे बादशाहनं बघितलं आणि बादशाहकडे देवानं बघितलं. दोघांची नजरानजर झाली. कशा करता आला? कोण आहे? काय आहे तुझा परिचय? महाराज विठू आहे मी. विठू. विठोबा म्हणतात मला. कुठला विठू? म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर नावाचं गाव आहे, त्या पंढरपुरामध्ये राहतो म्हणे. असं? मग इथे कशा करता आला? म्हणजे दामाजीचा मुनिमा आहे, दामाजीच्या मंगळवेड्याला कामाला आहे मी. असं? अरे बापरे, काय सुंदर बोलतो रे हा. काय सुंदर दिसतो. काय धिप्पाड आहे हा. काय सुंदर आहे. इकडे लक्ष द्या ना मावशी. किती सुंदर आहे हा. किती धिप्पाड आहे हा. याच्यापाशी काठी किती सुंदर आहे. याच्यापाशी हे वस्त्र किती सुंदर आहे. याच्या बोलण्यामध्ये किती सुंदरता आहे. किती छान बोलतो. असा धिप्पाड माणूस, एवढा सुंदर बोलणारा माणूस, एवढा वजनदार माणूस आपल्या जर या सभागृहामध्ये असेल, आपल्या राज्यामध्ये असेल, आपल्याकडे नौकर म्हणून असेल तर किती चांगलं होईल, असं राजाच्या मनात आलं. बादशाहच्या. कशा करता आला? काय घेऊन आला? काय पाहिजे तुला? म्हणे महाराज मी मुनीम आहे आणि जे धान्याचं कोठार लुटवलं ना, तुम्ही फरमान काढलं ना की आमच्या मालकाला पकडून आणायचं, सोळावर द्यायचं, त्यांना शिक्षा द्यायची, रद्द करा, जाग्यावर थांबवा माणसं. का बरं? म्हणे बघा सगळे पैसे आणलेले आहे. बरं नुसते पैसे नाही आणले तर व्याजाच्या मोहरा सुद्धा आणल्या सोबत. म्हणजे तुमच्या धान्याच्या मोहरा तर घ्या, व्याजाच्या मोहरा सुद्धा आणल्या. असं म्हणे हो. मोहरा टाकल्या पुढे. पूजनीय, वंदनीय, शांती ब्रह्म मारुती बाबांचं वाक्य आहे. बाबा म्हणत जेव्हा मोहरा टाकल्या ना ते एवढ्या मोहरा झाल्या म्हणे की मोजणाऱ्याचे हात दुखले, पण मोजणाऱ्याच्या गळ्यापर्यंत त्या मोहरा आल्या. मोजणारे डुंबून गेले त्याच्यामध्ये. तुमचे जेवढे आहेत तेवढे काढून घ्या, बाकीचे मला द्या. मग राजाच्या मनामध्ये आलं की हा दरबारामध्ये पाहिजे. ए विठो, काय मालक? म्हणे तू आमच्याकडे राहतो का? मान हलवली. आम्ही नाही राहत तुमच्याकडे. का राहणार नाही तू आमच्याकडे? म्हणे नाही, मी नाही राहत तुमच्याकडे. काय देतो रे तुझा मालक? तुला पगार काय देतो? इकडे बघा माझ्याकडे. हे असं एक बोर्ड दाखवलं. असं एक बोर्ड. म्हणजे 1 लक्ष देतात.
1 लक्ष देता? बादशाहने सांगितलं, इकडे बघ, ए बरा, ए विठोबा, हे 2 लक्ष तुला देतो. वर्षाला तो जर 1 देत असेल तर मी किती देतो? 2 लक्ष देतो. विठोबाने सांगितलं, जो माझ्याकडे 2 लक्ष देतो ना, त्याच्या स्वप्नातही मी जात नाही. चिडिया दो दो ना बने, एक उठा एक डाल. प्रपंच जर करत असाल तर परमार्थ होणार नाही, पण परमार्थ जर करत असाल प्रपंच होणार नाही. 1 लक्ष जर जो माझ्याकडे देत असेल तर त्याच्या घरचा मी मुनीम होतो. कामे कामे न सांगता करी. जो माझ्याकडे 1 लक्ष देतो त्याच्या घरामध्ये मी राबतो. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये एकनिष्ठेला फार महत्व आहे. विठ्ठल किती सुंदर सुगंध यायला लागले रे तुझ्या अंगातून. तू म्हणतो रामाचा आहे. हे गंध मार्दना काय म्हणे, एकदा रावणाचा मन सोडून देतो, तुला जीवदान देतो. एकदा रावणाचा मन म्हणे, मी मेलो तरी रामाचा हून मरल, मी रावणाचा हून जगणार नाही. एक धरीला चित्ती. आम्ही आमच्या चित्तामध्ये एक धारण केलेलं आहे. महाराजांचं वाक्य आहे, एक धरीला चित्ती. पण 4ही चरण जर पाहिले तर जो चित्तामध्ये धारण केलेलं आहे त्याचं नाव सांगितलेलं नाही. बदलून एक धरीला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती. इथे देवाचं नाव नाही. तेने झाले अवघे काम, निवारिला भवभ्रम. परद्रव्य परनारी. इथेही देवाचं नाव नाही. तू का म्हणे फार नाही लागत व्यवहार, इथेही देवाचं नाव नाही. मग कोणता देव आहे? आम्ही त्याच्याकडे जाईल मी चारुकेशीमध्ये. रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. आता एक लक्षात घ्या, मायबाप माता भगिनीची संख्या जास्त आहे. इथं रुक्मिणी आई साहेबाचं नाव आहे. का आहे? त्याचे 2-3 कारण आहे. महाराज तुम्ही विदर्भातले आहे म्हणून, आणि रुक्मिणी आई साहेब विदर्भातल्या होत्या म्हणून नाही. नाही हो, राजा भीष्मक रुक्मिणी भागवतामध्ये श्लोक 10म स्कंदामधला. भीष्मकाची ही एकुलती एक कन्या आहे आणि भगवान परमात्म्याची भक्त आहे. 7 श्लोकाचं पत्र सुदेव नावाच्या ब्राह्मणाला त्यांनी लिहून दिलेलं होतं. का? शिशुपाळ नवरा नवरी. काय गोड आहे. शिशुपाळ नवरा नवरी मी, श्रीकृष्ण नवरा नवरी मी. श्रीकृष्ण नवरा, श्रीकृष्ण जर नवरा असेल तर मी नवरी आहे. 7 श्लोकाचं पत्र घेतलं सुदेव नावाच्या ब्राह्मणाने. मजल दर मजल करत द्वारकेत गेले. कोणाचं पत्र आहे? म्हणे रुक्मिणी आई साहेबाचं पत्र आहे. काय आहे पत्रामध्ये? म्हणे वाचा प्रभू तुम्ही. द्वारकाधीश म्हणाले मी वाचणार नाही, ब्राह्मणाच्या मुखातून वाचायला, बस तुमच्या मुखातून आहे ऐकायचं आहे. 7 श्लोकाचं पत्र आहे प्रभू. या 7 श्लोकामध्ये शेवटचा श्लोक असा आहे की हे नाथ, तुम्ही जर माझ्यासोबत विवाह करणार नाही, लग्न करणार नाही. लग्न शब्दाचा अर्थ कायेने, वाचेने आणि मनाने कधीही विलग्न न होणं याचा अर्थ आहे लग्न. मी तुमच्यासोबत लग्न मनोमन केलेलं आहे. तुम्हाला माझा स्वीकार करावा लागणार आहे. जर तुम्ही माझा स्वीकार केला नाही तर तुमच्या वियोगामध्ये, तुमच्या विरहामध्ये ही रुक्मिणी जिवंत राहणार नाही. अंबिका देवीचं मंदिर आहे कौंडण्यपुरामध्ये. त्या अंबिका देवीच्या मंदिरामध्ये जाण्याची आमच्या कुळामध्ये परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार मी येणार आहे. शिशुपाळ त्याचे सगळे वराडी मंडळ घेऊन आलेले आहे. शिशुपाळ आलेला आहे आणि जनवशामध्ये त्याने मुक्काम केलेला आहे. उद्या आमचं लग्न होणार आहे. हे नाथ,
मी आदल्या दिवशी येणार आहे, तुम्ही वायू वेगाने आल्याशिवाय राहू नका. भगवंतानी रुक्मिणीचं ते 7 श्लोकाचं पत्र, रुक्मिणीचं पत्र म्हणजे एका भक्ताचं पत्र आहे. एका भक्तानी भगवंताला विनंती केलेली आहे की हे नाथ, मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे, मला मरक्या पतीसोबत लग्न करायचं नाही. जो जन्मे और मर जाए, वर वरू गोपाल को चुडलो अमर हो जाए. असा वर मी वरणार आहे की माझा पती अमर, माझं जीवन अमर होणार आहे, मी त्याच्यासोबत लग्न करणार नाही. आणि बस दादा, या दोघांचं लग्न होते. एक भक्त भगवंताला प्राप्त होते, रखुमाईचा पती. आम्ही रखुमाईचा पती. दुसरं कारण सांगू, रुक्मिणी आई साहेब जर नसत्या, काय की तिसरं कीर्तन होते का याच्यावर, काय की बस झालं आता, आहे की नाही. रुक्मिणी आई साहेब नसत्या तर भगवंत आपल्याला मिळाले नसते. का बरं? नारद घेऊन चाललेले होते भगवंताला. फार लांब कथा आहे, संक्षिप्त सांगतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल भला मोठा परिवार आहे देवाचा. द्वारकेमध्ये 16,108 महाल आहेत. प्रत्येक राणीला भगवंतापासून 10 मुलं आणि 1 मुलगी आहे. साहेब लक्ष द्या ना. प्रत्येक पत्नीला भगवंताच्या 10 मुलं आहे आणि 1 मुलगी आहे. किती होतील गरे हे? 16,108 गुणीला किती करावं लागेल? 11च करावं लागेल ना. तर 1,00,000 बोला की, बघा की स्वप्नील महाराज, 16,108 गुणीला 11 किती होतात पहा ना. 1,88,177 जी संजय महाराज. हे बघा, 16,108 देवाला पत्नी आहेत आणि प्रत्येकीला 11 लेकर आहेत. 10 मुलं आणि 1 मुलगी किती होतात बघा. हे मीच करायला पाहिजे शेवटी जी. 1,77,188 एवढा मोठा देवाचा परिवार आहे. प्रत्येक माता करता, प्रत्येक राणी करता एक स्वतंत्र महाल आहे. आणि एक दिवस नारदजी, नारायण, हे रक्त कथाकाराचं आहे साहेब. नारायण 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 नारायण. हरि बोल. गाइए सब. श्रीमन्नारायण गंगा नारायण 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 गंगा यमुना नारायण 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 जय जय राधारमण हरि बोल. जय जय राधारमण हरि बोल.
या या महाराज या 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 पुढे या, पुढे या. नाही इथं कोण नाही आलं, हे तिकडे चालू आहे. नारदजी गेलेले होते. या या महाराजजी. आदर घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे रे इच्छिले ते पूर्वी. या महाराज या. नारद आहे महाराजजी. प्रत्येकाच्या ठिकाणी सन्मान आहे. या महाराज. आसन दिलं, बसवलं. महाराज बरेच दिवस झाले तुम्ही आले नाही. माझे गुरु आहेत तुम्ही. पार्वतीचे गुरु नारदजी, सत्यभामेजीचे ही गुरु नारदजी. गुरूंना प्रणाम केला पाहिजे का? चिंता मनिर्लोक सुखम सुरद्रु स्वर्ग संपदम प्रयच्छति गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. चिंतामणी कल्पतरू जे देऊ शकत नाही ते सद्गुरु देतात. काय? योग्यांनाही दुर्लभ असणारा वैकुंठ धाम सद्गुरूच्या कृपेने प्रगट होते. महाराजजी या महाराजजी. बसा. काय पाहिजे तुम्हाला? काय तुमची सेवा करू सांगा. नारदजी म्हणतात, भामे सत्यभामे मोठ्याची पोरगी आहे ना ग तू. आडभार सोनं सेमंतक नावाच्या मन्यातून तुझ्या वडिलाच्या घरी जन्माला येते ना ग. मग एवढ्या मोठ्या बापाची मुलगी, असा चेहरा का तुझा? कसं असलं पाहिजे मोठ्या बापाच्या मुलीने? बरं मोठ्याच्या घरी तुला दिलं की ग? मोठ्याची मुलगी मोठ्याच्या घरामध्ये दिलं, तू नाराज का आहे? नाही नाही, बरोबर आहे तुमचं. फोडेली गोवरी तैसा दिशे तोंडावरी रे. एखादी शारीरिक व्याधी असली तर मग चेहरा पडत असते साहेब, थोडासा तापही येत असते त्याला. पण तुला तर असं काही वाटत नाही. काय झालं तुला? म्हणे महाराज काय सांगू, माझं शरीर चांगलं आहे पण तापाचे 3 प्रकार आहे. आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक. शरीराला होणारा ताप, मनाला होणारी वेदना. मला माझ्या मनाला वेदना होते. काय मनाला वेदना होते? म्हणजे 16,108 आम्ही पत्न्या आहोत त्याच्या, आणि मला असं वाटते की माझा मालक फक्त माझा असावा. श्यामसुंदर भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकाधीश फक्त माझ्या महालात यावे, माझ्या हातचं जेवण करावं, माझ्याच ठिकाणी राहावं. त्यांनी कुठं जाऊ नये. रुक्मिणीजीकडे जाऊ नये, कालिंदीकडे जाऊ नये, सत्याकडे जाऊ नये, कोणाकडे जाऊ नये. त्यांनी नागनजितीकडे जाऊ नये, कोणाकडे जाऊ नये, माझ्याच ठिकाणी असावं. म्हणे मग एक काम कर ना, एखादी वस्तू असू द्या, एखादी व्यक्ती असू द्या, एखादा पदार्थ असू द्या, या जन्मामध्ये, पुढच्या जन्मामध्ये, त्याच्या पुढच्या जन्मामध्ये, जन्मोजन्मामध्ये जर पाहिजे असेल तर ती वस्तू, व्यक्ती आणि पदार्थ दान दिले पाहिजे की ग सत्यभामे. म्हणे महाराज मी मच द्यायला तयार आहे, पण घेईल कोण? देव घ्या कुणी रे, आयताला घर पोसुनी देवना लागे, देवना लागे, देवना लागे, हृदय
इकडे बघा की माझ्याकडे मी आहे की मी, हे बघा ना माझी शेंडी, हे बघा जानू, मी ब्राह्मणाचा मुलगा आहे की. नारदजीच्या मांडीतून मी जन्माला आलेलो आहे. ब्रह्मदेवाच्या मांडीतून मी जन्माला आलेलो आहे. नारदजी महाराजांनी हात पुढे केला, सत्यभामा देऊन टाक दान देवाला, जास्त वेळ घेऊ नको, 8:45 वाजले, जास्त वेळ घेऊ नको, थंडी बी आहे, बरोबर 9 वाजता तू थांबलं पाहिजे. बरं, हातावर पाणी सोड. दान दिला, मग एका पायावर उभी झाली, दान दिलं. काय दान दिलं म्हणे? संकल्प की हा परमात्मा द्वारकाधीश मी तुम्हाला आजपासून दान दिला. नारदजीने ते पाणी सुकायच्या अगोदरच भगवान श्याम सुंदराला भेटण्याकरता धावले. झोपाळ्यावर बसलेले होते भगवान, आणि भगवंताने आदराने आवाज दिला, नारदजी आले. या नारदजी या. म्हणे देवा या नाही, चला. कुठे? हे बघा पाणी आहे हातावर, अजून ओला हात आहे. काय झालं? म्हणे तुम्हाला सत्यभामिनी दान केलं. सत्यभामा दान करी, उजुर नाही अंगीकारी. बरोबर. सत्यभामा दान करी, उजुर नाही अंगीकारी. म्हटले तुमच्यामध्ये आता मला हे लीला करायला मिळते, माझं भाग्य आहे. नारदजींच्या पाठीमागे देव आहे, द्वारकेच्या महालामधून निघालेले आहे, आणि आता पुढे जाणार तोच मालकंस तो निघालेला आहे, आता पुढे जाणार आहे. आणि निघता निघता नारदजींना अडवलं. महाराज काय? मालकाने खाली हाताने चालायचं आणि नौकराच्या हातामध्ये पिशव्या असायला पाहिजे. तुमचं ते जे टाळ आहे ना तुमच्याजवळ, जो विना आहे ना तुमच्याजवळ, ज्या चिपळ्या आहेत ना त्या मला देऊन टाका. का बरं? म्हणजे मालकाने खाली हाताने चाललं पाहिजे, नौकरांनी त्यांच्या पिशव्या घेतल्या पाहिजे. आता उलट आहे महाराज, आहे की नाही? उलट आहे. नौकराच्या हातात पिशव्या आहे, मालकाच्या हातात पिशव्या आहे की रे, आणि नौकर खाली चालायला लागले. द्या तो विना. म्हणे नाही विना. यमन. का बरं नाही देणार? त्याचं कारण आहे, देवदत्ता मिमां वीणा, देवदत्ता मिमां वीणा. का बरं? स्वर ब्रह्म विभूषिता, स्वर ब्रह्म विभूषिता. स्वर ब्रह्म विभूषिता. विमना देणार नाही, चिपळ्या देणार नाही. का? कारण या भांडवलाच्या भरोशावर तुला कमावलेलं आहे. भगवान म्हणाले मग एक काम करा, तुमच्या पायामध्ये असलेल्या पादुका काढा आणि ते मी माझ्या डोक्यावर घेतो. भगवंतानी नारदजीच्या पायातल्या पादुका काढल्या, डोक्यावर घेतल्या. सेवकाच्या श्री धरुणी चाले, भगवंताच्या डोक्यावर नारदजीच्या पादुका आहे. कालिंदी धावली. हो देवा कुठं चालले?
म्हणे मला काही विचारू नको, नारदजीला विचार. नारदजी जवळ गेली कालिंदी. कुठे चालले? देवाला घेऊन. म्हणे देवाला घेऊन म्हणजे माझ्या ताब्यात आहे, देव मला दान केलेलं आहे. कोणी? सत्यभामिनी. हो, सत्यभामिनी दान केलेलं आहे, कारण मला दिलं. हे बघ माझा हात ओला आहे. भगवंतानी मान हलवली. हो म्हणे मी दान दिलेलं आहे, आता मी इथं राहणार नाही. अरे बापरे, कालिंदी वेडी पिशी झाली. ऐकून सखये सारंगी माळी, ऐकून सखये सारंगी माळी, ऐकून सखये सारंगी माळी, ऐकून सखये सारंगी माळी, अर्पण केला हरर पाणी, अर्पण केला सारंग पाणी, उभारली चला रुक्मिणी, तुम्ही स्वस्तकचा बसला, उभारली चला चला रुक्मिणी, रुसुलीचा बसला, उभारली चला, उभारली चला, उभारली चला. कालिंदी बर तिला चक्कर आले, खाली पडली. काय करावं सुचेना. सगळ्या पत्न्यांना सांगितलं देवांच्या, म्हणे बाई सत्यभामेने दान केलेलं आहे, तो तिच्या काय बापाच्या घरचा आहे का? ते सगळं बोलू लागल्या. महाराज काय करावं काय करावं. सत्यभामाला वाटलं प्रकरण अंगलट आलं, मी जन्मोजन्मी करता या जन्मामध्ये त्याला दान केलेलं, आता काय केलं पाहिजे. धावली महाराज नारदजीच्या पाया पडली आणि नारदजीला म्हणते, हे नाथ, हे प्रभू, हे गुरुदेवा, माझे पती मला परत द्या. म्हणे नाही बाई, ऐकून घ्या, घेतलेलं दान कधी परत द्यायचं नाही, असं न्याय आहे. जे माणसं परत दान मागतात ना, त्याला सरडा व्हावं लागते. भागवतामध्ये नृग नावाच्या राजाची कथा आहे. नृग नावाचा राजा, बस त्याला सरडा व्हावं लागलं. का व्हावं लागलं? ते इक्ष्वाकू कुळामध्ये जन्माला आलेला हा नृग गायी दान करत होता. खूप सुंदर गायी दान करत होता. पयस्विनी, दुधाळ गायी, अलंकाराने अलंकृत केलेल्या त्या गायी दान करत होता. एक दिवस झालं काय, एक गाय एका ब्राह्मणाला दान दिली. ब्राह्मणाने ती घरी नेली. घरी नेल्यानंतर खुंट्याला बांधली. महाराज ती गाय खुंट्यातून सुटली. पुन्हा महाराजांच्या घरी, अर्थात नृग नावाच्या राजाच्या घरी ती गाय आली. दुसऱ्या दिवशी तीच गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दिली. तो घेऊन चालला. पहिला ब्राह्मण आला, का रे गाय कुठं नेतो? म्हणे गाय कुठं नेतो म्हणजे, हे बघ राजाने मला दान दिलेली आहे. असं मला दिली होती दान, ही परत गायीच्या गोठ्यामध्ये गेलेली होती. चाल म्हणे न्याय करू आपण. मग आता ती गायीला घेऊन हे दोघंही जण ब्राह्मण आले. महाराज न्याय करा. महाराज म्हटले, आता कसं न्याय करू? मी तुलाही दान दिली आणि यांनाही दान दिली, आता कसं करू? पहिल्याने शाप दिला. पहिल्याने सांगितलं, अरे तू बदलतो, मलाही दान केली म्हणतो, यांनाही दान केलेली म्हणतो, जा म्हणे, आमचं पाप तुला लागल्याशिवाय राहणार नाही. दान दिलेली गोष्ट तू परत घेतली म्हणजे दुसऱ्याला दान दिली. मी मेलो महाराज. मेल्याच्या नंतर मी यमाच्या दरबारात गेलो. नृग नावाचा राजा म्हणतो भगवंताला, आणि यमाच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर यमानं सांगितलं, एक काम कर, तुझं पुण्य जास्त आहे, पाप कमी आहे. पाप म्हणजे दान दिलेलं परत घेतलं, हे पाप आहे. जा, तुला पाप योनी प्राप्त होईल, तुला सरडा व्हावं लागेल. भगवंतांच्या स्पर्शाने त्या सरड्याचा नृग झाल्यानंतर, पण अगोदर पापामुळं दान परत घेतल्यामुळे ही स्थिती त्याला प्राप्त झाली. मी दान परत देणार नाही. रडायला लागली आणि रडता रडता म्हणू लागली, महाराज काही करा पण परत द्या. म्हणजे एक गोष्ट आहे, एक काम कर, तू या देवाच्या बरोबरीचं सोनं मला दे, मी एका पायावर तयार आहे म्हणे द्यायला. एका पारड्यामध्ये देव बसवला, दुसऱ्या पारड्यामध्ये सोनं टाकायला सुरुवात केली. असं म्हणतात बघा की द्वारकेतलं सगळं सोनं संपण्याची वेळ आली. या अखंड पृथ्वीवर हे 2-3 गाव सोन्याचे, त्याच्यापैकी द्वारका सोन्याची, दुसरं गाव सुदामपुरी सोन्याची, आणि रावणाचं तुकाराम महाराजजी अर्ध गाव सोन्याचं होतं. असे 2.5 गाव या पृथ्वी तलावर सोन्याचे होते. या देशात खूप सोनं होतं. नेलं या देशातलं सोनं काही इंग्रजांनी नेलं, काही सोनं अल्लाउद्दीन खिलजीने बरेच सोनं लुटलं. सोमनाथ लय वेळा लुटला त्याने. अल्लाउद्दीन खिलजी हे का लुटले, हे अनेक वेळा हे का आले? कारण हिंदूचे डोळे बंद आहेत ना रे, अजूनही बंद आहे.
अजूनही यांनी डोळे उघडले नाही. एवढं कसे सहिष्णू आहोत आपण. विठ्ठल एका पारड्यात देव बसवला, हे एका पारड्यात देव बसवला, एका पारड्यामध्ये सोनं. एवढं साहेब उंच झाला नाही देव, एवढं सोनं टाकलं तरी. मग काय केलं? सगळ्या जणी रुक्मिणीकडे गेल्या. रुक्मिणी तुम्ही, या प्रसंगात जरा बरं वाटते ते, तुम्ही स्वस्त कशा. तिघीच्या तिघी जणी बसल्या. उठा की चला. हे तुळसी पत्र भले तुळसी चला म्हणतात की हो महाराजजी. वाजवा मोकळ्या मनाने जाऊ द्या. किती सुंदर आहे. वा, एवढा उंच आवाज आहे महाराजजी तुमचा. उंच तरी बहुतची उंच आहे की नाही, नाटातलं प्रमाण आहे. आणि यांना महाराष्ट्रात खूप हिरे आहेत महाराज. हिऱ्याची खाणच महाराष्ट्र आहे. पण त्या हिऱ्यातून उचलावं लागते ना, असं असं हे बरोबर या व्यासपीठावर हे पाहायला मिळते. गेल्या वर्षी महाराजजींनी एक प्रमाण म्हटलं होतं. तुकाराम महाराजांनी प्रमाण. तिथं अमृतजी जोशी महाराजांचं कीर्तन होतं. महाराज काय कौतुक केलं महाराजांनी. आणि ते एवढं व्हायरल झालं म्हणता. एवढं लयच व्हायरल झालं. ते अजूनही दिसते बघा. ते किती कौतुक केलं. या मंडपाचं कौतुक महाराजांनी केलं. या श्रोत्यांचं कौतुक महाराजांनी केलं. इथल्या व्यवस्थेचं कौतुक महाराजांनी केलं. त्या मंदिरात गेल्याच्या नंतर अंगाला अशा काटेचे येतात. महाराज काय प्रगड देवता आहे, असं पाहू शकत नाही आपण त्यांच्याकडे. भैरवनाथापुढे जसं पंढरीनाथाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर रोमांच उभे राहतात ना शरीरावर, तसे रोमांच मगाशी उभे राहिल्यासारखे झाले. काय प्रत्यक्ष काय पूजा असेल त्यांची, काय निष्ठा असेल या पारनेरकरांची. विठ्ठल स्वस्त कशा बसल्या. उठा की चला. उठा. काय झालं आईसाहेब, रुक्मिणीजी, ताईसाहेब, देवाला चालवलं बघा नारदजींनी. देवाचं वजन केलं. वजन होत नाही, बरोबरीचा होत नाही. आईसाहेब तुळशीच्या झाडाजवळ गेल्या. तुळशीच्या झाडाला प्रणाम केला. आणि एक पत्र, एक पान आईसाहेबांनी तोडलं आणि सोन्याच्या पारड्यामध्ये आणून टाकलं. ठेवता क्षणी देव बरोबरीचा झाला. जसा देव बरोबरीचा झाला द्वारकेमध्ये राहिला. हे कोणाचे उपकार आहे? रुक्मिणी आईसाहेबाचे उपकार आहे. एक धरिला चित्ती. म्हणून आम्ही रखुमाईचा पती. इथं रखुमाईचं नाव आहे. काकड्याची दुसरी मालिका
सदा माझे डोळे जळू तुझी मूर्ती. सदा माझे डोळे जळू तुझे मूर्ती. सदा माझे डोळे जळू तुझी रखुमाईच्या पती सोयरिया. सदा माझे डोळे जळू रखुमाईच्या पती सोयरिया. इथे कालिंदीच्या पती सोयरिया नाही, सत्यभामेच्या पती सोयरिया नाही. मग रखुमाईच्या पती, इथे रुक्मिणीचं नाव आहे. सगळ्याला आरती पाठ आहे. पंढरीनाथाची हा स्वर लावा बरं. युगे 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिव्य शोभा. कुंडलिकाचे वेली परब्रह्मालेखा चरणी वाहे विमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा. रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा भावे गौरगा. युगे 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिव्य शोभा. कुंडलिकाचे वेली परब्रह्मालेखा चरणी वाहे विमा उद्धरी जगा. इथे सुद्धा रुक्मिणीचं नाव आहे. युगे 28 विटेवरी उभा आणि वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. आता बघा, आपण एक भजन घेणार आहोत. मधलं बुक्का लावणार आहे, हार घालणार आहे. तेही भजन कसं आहे? विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई. त्याच्यातच घातला होता काय? वा. विठोबा सत्यभामा हे भजनच नाही वारकरी संप्रदायामध्ये. वारकरी संप्रदायाचं भजन विठोबा रखुमाई ठोबा रखुमाई. वा ठोबा. तुम्हाला म्हणावं लागत नाही, टाळ्या वाजवा, आहे की नाही? मोठ्या मोठ्या साधू संतांचे आशीर्वाद आहे, मोठमोठे महात्मे आलेले आहे. विठोबा रखुमाई. अयोध्येचा राम द्वारकेचा श्याम. अयोध्येचा राम द्वारकेचा श्याम. पंढरीचा पांडुरंग विठोबा. पंढरीचा पांडुरंग विठोबा. विठोबा रखुमाई. जुनं भजन आहे, विठ्ठल पंतांच्या काळातलं भजन. विठोबा रखुमाई. काय गोड भजन आहे, मला संतांचे भजन आहे. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई.
निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. तुमच्या आवाजात म्हणा की महाराज. हा निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. 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 आई 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 निवृत्तीनाथ ज्ञान सोपान मुक्ताबाई. निवृत्ती सोपान. हे निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. आई किती सुंदर भजन आहे. आणि हे 4 नावं रोज जर स्मरण केले, याचं नित्य मंत्र ज्ञानदेव प्रत्यक्ष भेटे असं एकनाथ महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. प्रत्यक्ष ज्ञानोबर आहे या भजनाच्या प्रभावाने भेटतील म्हणून हे भजन. आता आम्ही तर जप करतो बघा, पण तुम्ही केला पाहिजे. कसा? निवृत्तीनाथ म्हणा की मावशी. निवृत्तीनाथ ज्ञानदेव वा सोपान काका मुक्ताबाई. वा निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. घडी करून ठेवली बे. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. आई विठोबा रुक्माई. हे सुद्धा भजन आहे. आणि या भजनामध्ये रुक्मिणी आई साहेबाचं नाव घेतलेलं आहे. का? कारण आम्ही आमच्या अंतकरणामध्ये पंढरीनाथ परमात्मा धारण केला. तो कोणाचा पती आहे? रुक्मिणीचा पती. भगवंताची भक्त होती म्हणून नाव. तिच्यामुळे देव मिळाला म्हणून नाव. भगवंत तिच्यासोबत विवाहबद्ध झाले म्हणून नाव. भगवंताची पहिली पत्नी आहे म्हणून नाव. एकदरीला चित्ती आम्ही रखुमाई धावती. आम्ही रखुमाई धावती. एकदरीला चित्ती आम्ही रखुमाई धावती. आम्ही रखुमाई धावती. एकदरीला चित्ती आम्ही रखुमाई धावती. आम्ही रखुमाई धावती. आम्ही त्याच्यामुळे झालं काय? परिणाम सांगितला.
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम, भले भले तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम, तेने कैलास महाराज म्हटले पेटी संपली, आता पुढं काय वाजवा. इथं संपली की महाराजजी. तेने झाले अवघे काम, निवारिला भवभ्रम. भव संसार, त्या संसाराच्या विषयीचा भ्रम, ही जी वरची साधना केली नाही त्याच्यामुळे निघून गेला. ऐका, झालं माझे कीर्तन संपलं. महाराज म्हटले ही साधना करत असताना 2 गोष्टी मी पाळल्या. गेल्या वर्षी या सप्ताहामध्ये आचारसंहिता होती, आचारसंहिता होती. नेमका हा विषय आता आचारसंहितेचाच आहे. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आचारसंहिता आहे. आचारसंहिता आचरणशीलता. तुकाराम महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं की परद्रव्य परनारी झाली विषाची परी. दुसऱ्याची नारी परनारी, दुसऱ्याचं धन परद्रव्य. आपलं नव्हतं तरी पांडवाचं होतं ते. पांडवाचं धन असून सुद्धा माझं म्हणायला लागलं होता दुर्योधन. काय म्हटलं होता माहित आहे? सुचग्रम नैव दास्यामी, सुच अग्रम नैव दास्यामी विना युद्धेन केशव. हे केशव, विना युद्धेन सुचग्रम नैव दास्यामी. सुईच्या अग्रभागावर मावेल एवढी जमीन सुद्धा बिगर युद्धाची मी देणार नाही. शेवटी परिणाम असा झाला महाराजजी की त्याचे लचके मांडीचे यदा मृधे कौ रवसृंजयाना वीरेश्वतो वीरगतिं गतेषु. रुकोदरा विद्यगदाभिमर्श भग्नोरुदंडे धृतराष्ट्रपुत्रे. गिधाड लचके तोडत होते, कावळे लचके तोडत होते. का? दुसऱ्याच्या धनाला माझं धन म्हटलं. आणि वारकरी संप्रदायातल्या माणसांनी या 2 गोष्टी प्रकर्षाने पाळल्या पाहिजे. परद्रव्य परनारी. दुसऱ्याची जी बस पत्नी आहे ती आपली आई आहे, रुक्मिणी समान आहे. बहीण आहे ना ती आमची बहीण आहे. भाची आहे ना ती आमची भाची आहे. मुलगी आहे ना तर ती आमची मुलगी आहे. हा भाव किंवा किंबहुना
या सगळ्यात ज्या माताजी आहेत त्या माताजी माझ्या राधा राणी आहे किंवा हे रुक्मिणी आई साहेब आहे. किती सुंदर भाव आहे. परद्रव्य परणारी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये हाच भाव आहे. म्हणे मा तुम्ही निघून जा. साडी दिली, चोळी दिली, बोडवणी केली, बांगड्या घातल्या, अलंकार दिले आणि वाटी लावली. कल्याणच्या सुभेदाराची सून. हा प्रसंग सगळ्याला माहीत आहे, मला सांगता येणार नाही. आणि हाच प्रसंग तुकोबारायांच्या जीवनामध्ये घडला. महाराज म्हणाले जाई ओ तुम्हा ते न करी सायास. का बरं महाराज? आम्ही विष्णुदास तैसे न हो. कसे नाहीत महाराज तुम्ही? महाराज म्हणाले आम्ही ब्रह्मदेवासारखे नाही. महाराज म्हणाले आम्ही इंद्रासारखे नाही. का? इंद्र गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिच्या पाठीमागे विकारी दृष्टी घेऊन निघालेला. आणि ब्रह्मदेवाने भागवतजीच्या 3ऱ्या स्कंदामध्ये ब्रह्मदेवाने प्रगट केली मुखातून सरस्वती. तिच्या पाठीमागे विकार दृष्टी घेऊन निघाला. म्हणून आम्ही ब्रह्मदेवासारखे नाही. लावण्य तारुण्य संपन्न नारी, कौशल्यता वैभव चित्तहारी. ऐका, झालं कीर्तन. एकांत काळी पडता समंधू, अभिलाषु नाही तो धन्य साधू. एकांत काळी पडता समंधू, अभिलाषु नाही तो धन्य साधू. पराविया नारी माऊली समान, रुक्मिणी समान. परद्रव्य परणारी झाली विषाची. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करण्याची गरज नाही. एवढी साधना पुरी झाली. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, भले भले. तुका म्हणे फार, थोडा तरी उपकार नाही लागत व्यवहार, नाही लागत व्यवहार. येणे झाले अवघे काम, येणे झाले अवघे काम. ज्ञानेश्वर माऊली